हॅलो फ्रेंड्स, एम के ट्रिपल एस सीसॉच्या स्पर्धा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर आजचं हिंदू पेपर अनालिसिस सुरू करूयात. सगळ्यात पहिली न्यूज होती, सेंट्रल अथॉरिटीज वर्किंग विथ फुल सेन्सिटिव्हिटी फॉर ऑल कम्युनिटीज सेज मुर्मू. बरोबर. तर 1 फेब्रुवारीला आपलं जे बजेट प्रेझेंट होणार आहे, त्याच्या आधी या वर्षीचं पहिलं सेशन आहे म्हणून राष्ट्रपतींचं अभिभाषण असतं. बरोबर. तर आपल्याला एक्झामसाठी इथं सगळ्यात पहिली गोष्ट कोणती महत्वाची आहे, राष्ट्रपती जे अभिभाषण करतात त्याच्याबद्दलच्या कोणत्या कोणत्या प्रोव्हिजन आहेत, की म्हणजे याच्याबद्दलच्या थेअरीमध्ये कोणते-कोणते प्रोव्हिजन आहेत, की त्या कधी-कधी स्पीच देतात. त्याच्यानंतर ते जे स्पीच देतात ते मनाने देतात, की जसं आपण म्हणतो, की मेजरली प्रेसिडेंट जे निर्णय घेतात ते कॅबिनेटनी त्यांना सांगितलेले असतात तेच ते घेतात. तर मग तेच स्पीच असतं. त्याच्यानंतर कोणत्या काळात घेतात. मग त्याच्यानंतर ते कन्व्हेन्शन आहे, की कॉन्स्टिट्यूशनल आहे आणि कॉन्स्टिट्यूशनल असेल तर कोणत्या आर्टिकल अंडर घेतात. बरोबर? ती गोष्ट झाली. त्याच्यानंतर एक मोशन ऑफ थँक्स म्हणून असतं पार्लमेंटमध्ये त्यांच्या भाषणानंतर असतं. मग ते काय असतं, त्याच्यानंतर मोशन ऑफ थँक्समध्ये जर ते पास व्हायला पाहिजे. जर ते एक मोशन आहे तर पास व्हायला पाहिजे. मग ते पास होण्यासाठी कोणती मेजॉरिटी वापरतात? जर ती पास नाही झालं मोशन ऑफ थँक्स तर त्याच्यानंतर काय इम्प्लिकेशन होऊ शकतात? हे बेसिक जी थेअरी पॉइंट आहे पॉलिटीसाठीची ती आपल्याला महत्वाची. त्याच्यानंतर राष्ट्रपतींनी काय सांगितलंय त्यांच्या भाषणामध्ये? त्यांनी सांगितलंय, की महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, बाबासाहेब आंबेडकर आणि आधी बाकीचे जे अजून लीडर होते, त्या सगळ्यांनी एक डायव्हर्स व्ह्यू पॉइंट्स होते त्यांचे, पण ते एक सोशल पूर्ण भारताला एकत्र घेऊन जाण्याच्या हिशोबाने त्यांचं काम होतं, बरोबर? त्यांचं म्हणणं आहे, की हे जे गव्हर्नमेंट आहे, ते सोशल सिक्युरिटी जे आहे, सोशल जस्टिस त्याला इम्प्लिमेंट करतं. जसं सांगितलं, की सोशल जस्टिस मीन्स एव्हरी सिटिझन गेट्स टू एक्सरसाइज फुल राइट्स विथआऊट डिस्क्रिमिनेशन, बरोबर? तर त्याच्यामध्ये आपल्याला इम्पोर्टंट काय होतं मग पुढचं पॉइंट? सोशल जस्टिस. बरोबर. प्रेसिडेंटनी जर स्पीचमध्ये दिलंय, तर सोशल जस्टिस हा जो पॉइंट आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. मग सोशल जस्टिस जसं आपल्याला माहिती आहे, की GS2 मध्ये सोशल जस्टिस एक सेपरेट त्याचे टॉपिक्स आहेत वेगळे. तर त्याच्यामध्ये कोणत्या-कोणत्या गोष्टी, कोणत्या-कोणत्या कम्युनिटीजसाठी रिसेंटमध्ये कोणत्या-कोणत्या स्कीम इम्प्लिमेंट केल्या. जसं त्यांनी सांगितलं, की 2014 मध्ये फक्त 25 कोटी लोकांपर्यंत सोशल सिक्युरिटीच्या स्कीम पोहोचायच्या, पण आता त्या 95 कोटी लोकांपर्यंत पोहोचतात. मग याचा अर्थ काय होतं, म्हणजे 2014 ते 2026 हे जे 12 वर्ष होते, याच्यामध्ये असे कोणते-कोणते चेंजेस केले होते सोशल सिक्युरिटीमध्ये, की ज्याच्यामुळे हा जो रीच होता आपला ते 70 कोटीपर्यंत वाढला. अल्मोस्ट 4 टाइम्स झाला. मग कोणत्या-कोणत्या स्कीम्स होत्या, त्या कशा इम्प्लिमेंट केल्या, त्याचे चांगले, वाईट परिणाम, त्याच्यानंतर अजून कोणते-कोणते चॅलेंजेस येतात, हे आपल्याला इथं पाहायचं बरोबर? त्याचबरोबर त्यांनी अजून काय-काय सांगितलं याच्यामध्ये, प्रेसिडेंटनी द प्रेसिडेंट रेफर्ड टू ब्रिटिश ऑफिशियल थॉमस मॅकॉले अँड हिज पॉलिसीज ड्युरिंग द कॉलोनियल रूल इन 19th सेंचुरी. आता हा हिस्ट्रीच्या हिशोबाने आपल्याला महत्त्वाचा पॉइंट. आपल्याला माहिती 1935 मध्ये कॉलेज मायनॉट म्हणून त्यांनी रिलीज केलं होतं. मग त्याच्या ज्या पॉलिसीज होत्या, एज्युकेशनशी रिलेटेड, ओव्हरऑल इंडियाशी रिलेटेड कोणत्या पॉलिसी होत्या, कशा होत्या, त्याचा त्या काळात काय परिणाम झाला आणि आजच्या काळात पण त्याचा काही परिणाम आहे का? आपल्याला दिसतोय का? ते आपल्याला पाहायचंय. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं, की 2026 मध्ये सोमनाथ जे टेम्पल आहे आपलं गुजरात, सौराष्ट्रामध्ये, त्याच्या रिकन्स्ट्रक्शनला 75 वर्ष पूर्ण झाली. तर जसं आपण म्हटलं होतं, की गुजरात हे जे सोमनाथ टेम्पल आहे, त्याचं आपल्याला हिस्ट्री माहीत पाहिजे, जिओग्राफी माहीत पाहिजे आणि आर्ट एंड कल्चर हे पण माहीत पाहिजे बेसिकली. रिकन्स्ट्रक्शन झालं, मग त्याच्यामध्ये आधी काय प्रॉब्लेम झाले होते, जर आपल्याला माहिती की जेव्हा अटॅक्स झाले होते गुजरातवरती वगैरे. त्याच्यानंतर सोमनाथ टेम्पलची नासधूस झाली होती, विध्वंस केला गेला होता. तर तो कुणी केला होता? किती वेळा अटॅक झाला होता? ह्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. पुढची न्यूज आहे, कर्नाटका गव्हर्नमेंट इन फेवर ऑफ डिक्लेअरिंग तुलू सेकंड ऑफिशियल लँग्वेज. आता सगळ्यात बेसिकली पहिला पॉइंट काय होतो? तुलू ही लँग्वेज. बरोबर? तुलू लँग्वेजच्या बद्दल मग आपल्याला माहीत पाहिजे, की तुलू लँग्वेज काय आहे? त्याच्यानंतर त्याच्यात सांगितलंय, की तुलू लँग्वेज हॅज अ हिस्ट्री ऑफ ओव्हर 3000 इयर्स. इट हॅज इट्स ओन स्क्रिप्ट आणि इन्क्लुडेड इन Google Translate. त्याच्यानंतर ह्याच्याबद्दल फॉरेन युनिव्हर्सिटीजमध्ये सुद्धा रिसर्च होतो. ह्या ज्या गोष्टी आहेत आणि अजून पण त्याची स्क्रिप्ट आहेत का, त्याच्यामध्ये कोणते मेजर जे लिखाण झालेलं आहे, पुस्तकं वगैरे, त्याच्यानंतर मेजर रायटर्स वगैरे, ती गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर ही ऑफिशियल लँग्वेज जी गोष्ट आहे. जसं आपल्याला माहिती की आपल्या जी देशाची 2 ऑफिशियल लँग्वेजेस आहेत, एक इंग्लिश आणि एक दुसरी हिंदी. मग तसं स्टेट्सला सुद्धा ऑफिशियल लँग्वेजेस सिलेक्ट करता येतात का? मग एकपेक्षा जास्त सिलेक्ट करता येतात का? मग याच्यामध्ये असं सांगितलंय की स्टेट गव्हर्नमेंट इन फेवर ऑफ डिक्लेअरिंग तुलू ॲज कर्नाटका सेकंड ऑफिशियल लँग्वेज
and a decision would be taken after studying the models adopted by West Bengal, Andhra Pradesh, uh, कन्नडा, बरोबर? तर हे मग आता आपल्याला तर इथे दिलेत वेस्ट बेंगॉल, आंध्र प्रदेश वगैरे. तर मग त्याच्यामध्ये पण मल्टिपल लँग्वेजेस ॲज ऑफिशियल लँग्वेजेस आहेत का? आणि आहेत तर त्या कोणत्या-कोणत्या हे आपल्याला माहीत पाहिजे, बरोबर? आणि त्याचबरोबर एम-पी-एस-सी वगैरेसाठी स्पेशली की महाराष्ट्रामध्ये आहे का? महाराष्ट्रामध्ये ऑफिशियल लँग्वेज कोणती आहे आणि एकच आहे का? हे आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं आहे, शशी थरूर यांनी लिहिलंय, "इंडिया द ब्युटिफुल, बट फर्स्ट इंडिया द फंक्शनल." बरोबर? त्यांचं म्हणणं आहे, की इंडिया एक खूप इम्पोर्टंट कंट्री जगाच्या हिशोबाने. त्याची पॉप्युलेशन भरपूर आहे. त्याच्यानंतर ती ग्रोइंग इकॉनॉमी वगैरे सर्व ठीक आहे. बरोबर? त्याच्यानंतर इंडियाला खूप रिच हेरिटेज आहे. खूप मोठी हिस्ट्री आहे. त्याच्याबरोबर भरपूर गोष्टी आहेत. पण त्याच्याबरोबर हे सर्व असून सुद्धा इंडियाची जी इमेज आहे वर्ल्ड लेव्हलवरती वगैरे, ती तेवढी चांगली नाही. जसं आपल्याला माहिती की रिसेंटली थायलंडमध्ये इश्यू झाला होता किंवा इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये आता फ्री ट्रेड एग्रीमेंट झाला. पण तिथं जेव्हा आपले जे शीख बंधू होते, इंडियन सिटिझन्स तिकडे जाऊन राहतात ते. तिथे त्यांचं एक फंक्शन जेव्हा सेलिब्रेट करत होते, तेव्हा तिथल्या लोकल्सनी त्यांना अपोज केलं होतं. त्यांना गो बॅक वगैरे असं म्हणलं जात होतं. सो ह्या ज्या गोष्टी हे कशामुळे होतात, की इंडियन्सला जी बाहेर इमेज आहे, म्हणजे इंडियन ॲज अ इकॉनॉमी महत्त्वाची वाटते, इंडिया ॲज अ देश महत्त्वाचा वाटतो. पण इंडियन्स ॲज अ इंडियन्सची जी इमेज आहे किंवा इंडियाची जी इमेज आहे, ती तेवढी चांगली नाहीये ग्लोबली. तर त्याच्यावरती काय करायला पाहिजे किंवा त्याच्यामागे कोणते प्रॉब्लेम आहेत? तर त्यांचं म्हणणं आहे, की 3 मेन गोष्टी आहेत, की एक म्हणजे इमेज, इन्फ्रास्ट्रक्चर आणि इंडिया इटसेल्फ या गोष्टीत. मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, की इमेजमध्ये कसे प्रॉब्लेम आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कसे आहेत आणि इंडिया इटसेल्फमध्ये कसे आहेत. आणि त्याचबरोबर त्यांनी इथे सांगितले हे जे प्रॉब्लेम्स आहेत, ह्याला कसं सॉल्व्ह करायला पाहिजे. बरोबर? आता ही गोष्ट आपल्याला आय-आरमध्ये विचारू शकतात, की इंडियाचे जे बाहेरचे रिलेशन्स आहेत, बाहेरच्या देशांबरोबरचे, इकॉनॉमिकली ग्रो होत आहे, जिओपॉलिटिकली ग्रो होत आहे, डिफेन्स वाईज ग्रो होत आहेत, बरोबर? पण त्याचबरोबर जी इंडियन टू इंडियन आहे किंवा पीपल टू पीपल कनेक्शन वगैरे झालं किंवा इंडियन्सची जी इमेज आहे, ती तेवढी चांगली नाहीये. तर मग त्याच्यामध्ये ग्रो करण्यासाठी काय करायला पाहिजे आपण? पुढचं जे आर्टिकल होतं, द न्यू लॉजिक ऑफ द चायनीज इकॉनॉमी. आता आपल्याला माहिती आहे, की चायनाला जे आहे आपण मॅन्युफॅक्चरर ऑफ द वर्ल्ड म्हणतो. जगाचं जे मॅन्युफॅक्चरिंग हाऊस असं म्हणतो आपण, बरोबर? त्याच्यामुळे चायनाने एका खूप कमी वेळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इकॉनॉमिक प्रगती केली होती, बरोबर? तर मग त्याच्यामध्ये कोणते-कोणते फॅक्टर्स होते? ते मेजरली एक्सपोर्ट ओरिएंटेड होते. पण रिसेंटली कसं झालंय, की चायनाचे जे जिओपॉलिटिकल गोष्टी आहेत, त्याच्यामुळे किंवा चायनाचं जिओपॉलिटिकल एक चॅलेंज आहे. ते पाहून त्यांच्याशी इकॉनॉमिक टाईज वाढवायला किंवा त्यांच्यावरचं जे रिलायन्स आहे, ते किती प्रॉब्लेमॅटिक असू शकतं किंवा त्या रिलायन्सचा इकॉनॉमिक गोष्टींचा फायदा घेऊन चायना जिओपॉलिटिक त्यांचे जे इंटेन्शन्स आहेत, ते कसे पूर्ण करून घेऊ शकते. जसं ते रेअर अर्थ एलिमेंट्सच्या बाबत चायनावरती बऱ्याच प्रमाणात रिलाय आहेत. तर चायना जेव्हा त्यांचे जिओपॉलिटिकल इंटेन्शन्स पूर्ण करून घ्यायचे असतात, तेव्हा ते डायरेक्ट रेअर अर्थ एलिमेंट्स जे असतात, त्यांचा सप्लाय वगैरे बंद करायची धमकी देतो किंवा इव्हन करतो सुद्धा. तर मग अशा वेळेस चायनाचा जो रिलायन्स आहे, तो कमी कसा करायचा? आणि जर चायनावरचा रिलायन्स कमी करत असेल, असं पूर्ण जग एक प्रकारे वागत असेल, तरी पण चायनाने यावेळेस कंटिन्युअस त्यांची जी इकॉनॉमिक ग्रोथ होती, ती कंटिन्यू ठेवली होती. मग ती कशी केली होती त्यांनी? त्यांनी आता इंटरनल जी ग्रोथ होती, इंटरनल इकॉनॉमी जी होती, त्यांची इंटरनल कन्झम्पशन, डिमांड जसं आपल्याला माहिती आहे, चायना जगातली 2 नंबर सगळ्यात जास्त पॉप्युलेटेड कंट्री. तर मग त्यांनी आता इंटरनल कन्झम्पशन वगैरेवरती लक्ष दिलंय. तर ही गोष्ट त्यांनी कशी अचीव्ह केली ही आपल्याला पाहण्यासारखी गोष्ट आहे. कारण जसं आपल्याला माहिती आहे, की इंडियाची सुद्धा जर नंबर 1 पॉप्युलेटेड कंट्री इंडिया आहे. तर कन्झम्पशन जो इंडियामधलं कन्झम्पशन कसं वाढवायला पाहिजे, त्याच्यानंतर पर्चेसिंग पॉवर कशी वाढवायला पाहिजे लोकांची, त्याच्यातून इकॉनॉमीला कसा एक मेजर पुश दिला पाहिजे आणि त्याच्यातून आत्ता जी $4 ट्रिलियन अराउंड आपली इकॉनॉमी आहे, ती डबल डिजिटमध्ये कशी घेऊन जावी, यासाठी एक महत्त्वाचं आर्टिकल आहे. त्याच्यानंतर पुढचं आर्टिकल होतं, कॅन द ईडी फाईल रिट पिटिशन्स बिफोर कोर्ट. आता याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत? पहिली गोष्ट म्हणजे ईडी. ईडी ॲज अ ऑर्गनायझेशन काय आहे? बरोबर. त्याच्यानंतर ती फॉर्म कशी झाली होती? मग ती कायद्याने फॉर्म झाली किंवा कॉन्स्टिट्यूशननी फॉर्म झाली. त्याच्यानंतर त्याला कोणत्या-कोणत्या पॉवर्स आहेत. मग त्याला पॉवर्स जे आहेत ते कोणत्या कायद्याअंतर्गत पॉवर्स आहेत का? ती कोणत्या-कोणत्या गोष्टीवरती काम करू शकते? ती फक्त भारतातल्या म्हणजे बाउंडरी आहे आपली जिओग्राफिकल तेवढ्यापर्यंतच लिमिटेड आहे, की बाहेर पण काम करू शकते. या गोष्टी आपल्याला पाहायच्यात. आणि त्याच्यानंतर पुढचं काय होतं रिट पिटिशन्स. आता परत पॉलिटीच्या बाबतीत त्याच्यात रिट पिटिशन्स कशाबाबत आहे? सुप्रीम कोर्ट आणि हाय कोर्ट जे आहे आपल्या, ते रिट पिटिशन्स इश्यू करतात. मग सुप्रीम कोर्ट कोणत्या आर्टिकल खाली रिट पिटिशन इश्यू करतात? हायकोर्ट कोणत्या आर्टिकल्स अंडर रिट पिटिशन्स इश्यू करतात? त्याच्यानंतर कोणत्या-कोणत्या टाइप्सचे
रिट पिटिशन्स इश्यू करतात, कोणत्या कोणत्या केसेसमध्ये इश्यू करतात, त्यांचे ओरिजिनल नावं, जसं हिबस कॉर्पस, मॅन्डामस, हे त्यांचे ओरिजिनल नाव आणि त्यांचे मिनिंग, हे एक महत्वाचं टॉपिक पॉइंट आहे आपल्यासाठी. त्याच्यानंतर पुढचं NHRC डिस्कसेस राईट्स व्हायोलेशन्स ड्युरिंग डिसेबिलिटी सर्टिफिकेट रिव्हेरिफिकेशन. तर याच्यामध्ये महत्वाचा पॉइंट कोणता आहे पहिला? NHRC, बरोबर. परत ही जी ऑर्गनायझेशन आहे ती कशी आहे, त्याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी. आणि त्याचबरोबर एक गोष्ट असू शकते, अं, आपल्याला जी सिव्हिल सर्वंट्स वगैरे बद्दल टॉपिक आहे आपला GS2 मध्ये, त्याच्याबद्दल क्वेश्चन विचारू शकतात की रिसेंटमध्ये जे काही केसेस येतात की जे ऍस्पिरंट्स वगैरे आहेत ते फेक सर्टिफिकेट, डिसेबिलिटी वगैरे सर्टिफिकेट्स तयार करतात आणि त्याच्या बेसिसवर ते एक्झाम देतात आणि त्यांचा जो कट ऑफ कमी लागतो त्याचा फायदा घेऊन ते पास होतात आणि त्याच्यानंतर काहीच काळात आपल्याला लक्षात येतं की अशी काही डिसेबिलिटी नव्हती त्यांच्यामध्ये, बरोबर. तर मग अशा केसेसमध्ये काय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये मग इथिक्सचा जो रोल आहे, हे क्वेश्चन इथिक्समध्ये पण विचारले जाऊ शकतं की अशा स्टुडंट्स बाबत किंवा असे ऍस्पिरंट्स जे एकदम 250 मार्काचा इथिक्सचा पेपर सॉल्व्ह करतात, ते लोक असं करतात किंवा ज्यांच्या हातात ऍडमिनिस्ट्रेशन देणार ते असं करतात, तर त्यांच्यामध्ये कॉन्शियसनेस त्यांचा जागवायला काय करायला पाहिजे आपण. त्याचबरोबर ह्याच्यामुळे जो रिअल डिसेबल लोक आहेत त्यांच्या समोरच्या ऑपॉर्च्युनिटीजला कसा त्रास होतो आणि त्या गोष्टीला कसं टॅकल करायला पाहिजे, हा एक महत्वाचा टॉपिक आहे आपल्यासाठी. त्याच्यानंतर सेंटर डिमांड्स अपॉलॉजी फ्रॉम अपोजिशन फ्रॉम प्रोटेस्टिंग ड्युरिंग प्रेसिडेंट्स ऍड्रेस टू हाऊस. जसं आपण मगाशी म्हणलं की प्रेसिडेंट्स ऍड्रेस करतात हाऊसला, बरोबर. मग त्याच्यामध्ये आपल्याला त्यांना सांगितलं की मेजर इश्यू काय झाला होता की मनरेगा जी स्कीम होती तर त्याचं नाव बदलून त्यांनी व्हीबीजी रामजी असं केलेलं आहे. तर आता ही जी नवीन नाव बदललं आणि काही चेंजेस केलेत, तर ते कोणते कोणते चेंजेस आहेत ते आपल्याला पाहायचं याच्यामध्ये. त्याच्यानंतर व्हेनेझुएलाज डेसी सेज यूएस अनफ्रीजिंग सँक्शन फंड्स, बरोबर. आता आपल्याला माहिती की युएसने मध्ये एक ऑपरेशन केलं होतं, त्याच्या अंडर त्यांनी व्हेनेझुएलामध्ये एंट्री केली आणि त्यांचे जे प्रेसिडेंट होते त्यांना उचलून ते US मध्ये घेऊन गेले. आता याच्यामध्ये जसं आपण म्हटलं की त्याची जॉग्राफी माहित पाहिजे, कार्कस काय, त्यांची कॅपिटल काय, हे आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यानंतर एक न्यूज होती की थाउजंड स्प्लिट पाकिस्तान रिजन ओव्हर फिअर्स ऑफ मिलिटरी. याच्यामध्ये जो रिजन आहे हा 12, तो काय, त्याच्यानंतर हे कोणत्या रिजन मध्ये आणि तिथून का पळाले ते, जसं इथे सांगितलंय रिमोट रिजन इन नॉर्थ वेस्टर्न पाकिस्तान बॉर्डरिंग अफगाणिस्तान. आता आपल्याला माहिती की पाकिस्तान आणि अफगाणिस्तान जे आहे यांच्यामध्ये रिसेंटली क्लॅशेस झाले होते बॉर्डरवरती, तर त्यांच्या बॉर्डरला एक सेपरेट नाव पण आहे, तर ते नाव कोणतं आहे ते आपल्याला माहित पाहिजे. त्याच्या अराउंड कोणती जॉग्राफी म्हणजे टेरेन काय आहे, त्याच्या जर पर्वतरांग वगैरे असेल तर त्याचं नाव काय. आणि ह्या इश्यूमुळे परत काय झालं होतं, जसं आपल्याला माहिती आहे की तालिबान आल्यानंतर इंडियाने एक फॉर्मल जे डिप्लोमॅटिक रिलेशन्स होते ते थोडेसे कट डाऊन केले होते किंवा होल्डवर टाकले होते. आणि त्याच्यानंतर रिसेंटली जो पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये जो इश्यू झाला आहे त्याच्यानंतर इंडियाने पुन्हा एकदा ते जे रिलेशन्स होते, जे टॉक्स होते, ते परत कंटिन्यू केले होते. मग ह्यामध्ये आपल्याला इंडिया अफगाणिस्तान जे रिलेशन्स आहेत ते पाहणं महत्वाचं आहे. जसं आपल्याला माहिती की रिसेंटली पाकिस्तान, चायना आणि बांगलादेश हे 3 फ्रंट वॉरचं एक मेजर चॅलेंज सुरू झालंय इंडियासमोर उभं. तर त्याचबरोबर इंडिया आणि अफगाणिस्तानची जवळीक जी वाढली, त्याच्यामुळे पाकिस्तानसाठी सुद्धा 2 फ्रंट वॉरचं एक डेंजर सुरू झालंय. तर मग अशा वेळेस इंडिया अफगाणिस्तान रिलेशन्स हे बाकीचे जे चॅलेंजेस आहेत आपल्याकडे जिओपॉलिटिकली किंवा पाकिस्तानला एंगेज ठेवण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी, हे कसे इम्पॉर्टंट असू शकतात. त्याचबरोबर इंडियाचं जे इन्व्हेस्टमेंट आहे अफगाणिस्तानमध्ये, वेगवेगळे डॅम बांधलेत, काय बांधलेत, तर त्याची सुद्धा माहिती पाहिजे आपल्याला की कोणत्या नदीवर कोणते डॅम बांधलेत, कारण ते एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. आणि जसं तालिबान नेहमी म्हणलं की ते डॅम्सला आम्ही प्रोटेक्ट करू आणि इंडियाची इन्व्हेस्टमेंट आहे त्याला अजून आणि अजून अट्रॅक्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करू, बरोबर. त्याचबरोबर इथं खैबर पख्तूनख्वा अजून हे जे नाव आहे रिजन आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. ठीक आहे, थँक्यू. तर तुम्हाला अजून काही याच्यामध्ये वाटलं, काही डाऊट्स असले तर कमेंट बॉक्समध्ये करा, ठीक आहे. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.